महाराष्ट्र सरकारने NEP मध्ये प्रामुख्याने 3 नवीन व्हर्टिकल ॲड केलेले आहेत, ज्यात अप्रेंटिसशिप, एम्बेडेड डिग्री अँड डिप्लोमा प्रोग्राम, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप. इंटर्नशिप ही 15 दिवसाची पण असू शकते, 6 महिन्याची पण असू शकते. OJT किमान 6 महिन्याचं असलं पाहिजे. इंटर्नशिप आणि OJTमध्ये कुठल्याही प्रकारचं मानधन विद्यार्थ्यांना मिळत नाही. या उलट बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ॲक्टच्या अंतर्गत संस्थांनी केलेल्या MOU मध्ये जर विद्यार्थ्यांनी 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अप्रेंटिसशिप उद्योगामध्ये केली तर त्यांना किमान 8,000 रुपये विद्यावेतन पण मिळतं, अनुभव मिळतो आणि प्रसंगी त्याच कारखान्यामध्ये नोकरी पण मिळू शकते. आज एक अत्यंत परस्पर विरुद्ध परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे की कारखाने आणि उद्योगांना तरुणाईचं मनुष्यबळ मिळत नाही, दुसऱ्या बाजूने तरुणाईला योग्य तो रोजगार मिळत नाही, उद्योगामध्ये काम करण्याची संधी मिळत नाही. हा जो परस्पर विरुद्ध एक विरोधाभास उत्पन्न झालेला आहे, त्यात शिक्षणाचा रोल विरोधाभास संपवण्यासाठी आम्हाला महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे शिक्षकांना इंडस्ट्रीशी जोडणं, इंडस्ट्रीला विद्यार्थ्यांशी जोडणं, यासाठी NEP मध्ये आलेले हे जे तिन्ही व्हर्टिकल आहेत, ज्याला आम्ही OJT, इंटर्नशिप आणि AEDP असे 3 कोर्सेस म्हणतो, या तिन्ही कोर्सेसच्या माध्यमातून जर योग्य तो प्रतिसाद सगळ्या वर्गांकडनं मिळाला, कॉलेजकडनं मिळाला, प्राध्यापकांकडनं मिळाला, विद्यार्थ्यांकडनं मिळाला, उद्योजकांकडनं मिळाला, तर येत्या 3 वर्षात आमची खात्री आहे की हे सर्व चित्र महाराष्ट्रातलं, देशातलं बदलेल आणि त्या सगळ्या चित्र बदलण्याच्या प्रक्रियेत MSFDA करत असलेला रोल हा अत्यंत स्तुत्य आहे. त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.